राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका. कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची लोक भडकवली जात आहेत आणि तुमची लोक भडकतील ती एवढी भडकतील. बरं का? आमची लोक भडकली तर केवढी भडकतील. आणि तुमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये कोणी कोणी येणार असतील तुमचे, तुम्ही कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका. तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला पांढरे पट्टे मारून? विनाकारण वाद निर्माण करतायत. इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इथे इतके गुजराती लोक राहायचे, पूर्वीपासून राहायचे, कधी भांडण नाही, वाद नाही, काही नाही. ते आताच कसं सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात? तर या 15 दिवस मेघामध्ये काय आहे प्रश्न असा आहे ना की या सगळ्या समाजाला काय वाटलं की वरती 2 गुजराती बसले म्हणजे आम्ही काय वाटत ते करू. असं थोडी होतं. कापड टाका, पांढरं कापड टाका ना. जेव्हा येतील त्याला पांढरं कापड टाका. ते गेले की कापड काढून टाका. पट्टे कसे मारताय? ट्रॅफिक मध्ये आहात का तुम्ही? ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला मग त्या दिवशी तुमच्या सोसायटी येतील, त्या दिवशी पांढरा कापड टाका, येतील चालत ते रात्री परत. कुठच्याही सोसायटीत कुठच्याही धर्माने या गोष्टी करता कामा देत ना. बरं का? या गोष्टी समोरच्या समजून घ्या. उगाच फॅनेटिक व्हायला जाऊ नका. फॅनेटिक व्हायला जाऊ नका. शांत व्यापारी लोक व्यापार करा, शांत जगा. कळलं का? धर्म आहे, धर्माच्या ठिकाणी तुम्ही धर्माचं काम करा ना. कोण नाही म्हणते तुम्हाला? आजपर्यंत तुम्हाला मोठे अडवलंय. भेटलं पण सागर बरोबर आहे. माझ्या घरी येऊन गेले, घरी आले, जेवले, त्यांचं जेवले, ते जेवण होते, जेवले. सगळे कॉर्पोरेट भेटले होते. आतापर्यंत मला मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो, तुमच्या समाजातल्या लोकांना तुम्ही समजून सांगा. बरोबर ते चालू कळलं का? जे काय तुम्हाला